आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। सरकारी दवाखान्यातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाबाबत अधिवेशनात आवाज उठवणार आमदार जोल्ले। जोल्ले ग्रुपकडून अपघातग्रस्त कुटुंबियांना 1 लाखाची मदत। निपाणी येथील शासकीय विश्रामधाम येथे आमदार शशिकला जोल्ले यांना निवेदन देताना कोडणी ग्रामस्थ कोडणी येथील दैनंदिन कामकाजातून संसाराचा गाडा चालवणाऱ्या शिवाजी शिंदे या युवकाचा अपघाती मृत्यू आणि त्यांच्या पत्नी व मुलांचे गंभीर जखमी होण्याची दुर्दैवी घटना आहे। दुर्दैवी घटनेत सरकारी रुग्णवाहिका आणि सरकारी दवाखान्यातील कर्मचारी वर्गाचा हलगर्जीपणाबाबत आपण येत्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार आहे। या घटनेला जबाबदार असणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील या मंडळींच्यावर कायदेशीर कारवाईसाठी आपण पाठपुरावा करणार आहोत। तर निपाणी महात्मा गांधी रुग्णालयासह ग्रामीण भागातील रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नेमणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी दिली। तसेच जोल्ले परिवार शिंदे यांच्या 2 मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहे। तसेच यावेळी वैद्यकीय मदतीसाठी 1 लाख रुपयांचा मदत निधी देण्यात आला। कोडणी येथील शेकडो ग्रामस्थांनी गुरुवारी निपाणी शासकीय विश्रामधाम येथे आमदार जोल्ले व BDCC बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांची भेट घेऊन याबाबतचं निवेदन दिलं। यावेळी आमदार जोल्ले बोलत होत्या। पुढे बोलताना त्या म्हणाल्या, 2013 पासून आपण सर्व सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिल्या होत्या। काँग्रेस सरकारने सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कमी केले आहेत। येथील रुग्णालयात अनेक जागा रिक्त आहेत। याबाबत आपण 4 वेळा अधिवेशनात विषय मांडला आहे, पण अशा दुर्दैवी घटना घडत असताना आपण गप्प बसणार नसून येत्या पावसाळी अधिवेशनात हा विषय मांडणार आहे। तसेच वैद्यकीय अधिकारी भरण्याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं। तसेच अपघातानंतर 1 तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याबद्दल चिकोडी जिल्हा वैद्यकीय अधिकारी राजेंद्र खंदाळे यांना धारेवर धरलं। त्यांना याबाबत जाब विचारून रात्रीच्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसल्याबद्दल ही विचारणा करून याबाबत आपण कायदेशीर कारवाईबाबत आग्रह धरणार असल्याचं सांगितलं। तसेच या परिवाराला वैद्यकीय उपचारासाठी 1 लाखाचा निधी देण्यात आला। तसेच त्यांच्या मुलांना शिक्षण आणि त्यांच्या पत्नीला नोकरी व मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं। यावेळी ग्रामस्थांतर्फे वैद्यकीय सेवा आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात उपस्थितातून संताप व्यक्त करण्यात येत होता। यावेळी तहसीलदार सुरेश मुंचे, चिकोडी जिल्हा वैद्यकीय अधिकारी राजेंद्र खंदाळे, VV शिंदे, डॉक्टर कमला कुलगरे, लक्ष्मी होलगार, कमला कांबळे, डॉक्टर मुजावर यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, राजू गुंदेशा, बंडा घोरपडे, प्रशांत केस्ते, विठ्ठल कोल्हे, सदाशिव बुद्धिहाळे, सुनील खवरे, ऋषिकेश माने यांच्यासह कोडणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ನೀವು PSC ಸೆಂಟರ್ ADHO THO ಎಲ್ಲರೂ ಇದ್ದೀರಿ। ಕ್ಷೇತ್ರದಾಗ ಹಿಂಗಾದಾಗ ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಇದ್ದಾಗಲೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಯಾಕೆ ಬರಲಿಲ್ಲ? ಯಾರು ಜವಾಬ್ದಾರಿ ಅದು? ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ನೈಟ್ ಡ್ಯೂಟಿಗೆ ಯಾರು ಇರ್ತಾರೆ ನಿಲ್ಲಲ್ಲ? ಮತ್ತೆ ಬಂದ್ರ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಯಾಕೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ? ಅದು ಪೇಷಂಟ್ ನೋಡ್ಯಾರಂತ ಅಲ್ಲಿ ನೋಡಿ ಏನು ಉಪಯೋಗ ರೀ? ನೋಡಿ ನೀವು ಇಲ್ಲ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ನಾಗ ಹಾಕಿ ನೀವು ಮುಂದೆ ಒಯ್ಬೇಕಿತ್ತ ಮೇಡಮ್ ರೀ। ಪೇಷಂಟ್ ಕಂಡೀಷನ್ ಸೀರಿಯಸ್ ಇತ್ತಂತ್ರಿ ಮೇಡಮ್, ಇದಕ್ಕೆ ಹೇಳಕತ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರ। ಆಮೇಲೆ ಅವ್ರು ಫಸ್ಟ್ ಏಡ್ ಮಾಡಿದಾರೆ ಮೇಡಮ್। ಅಲ್ಲಿ ಇದು ಆಗಿದ್ದಂದ್ರೆ ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಇದ್ರಿ ಮೇಡಮ್। ಮತ್ತೆ ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಜವಾಬ್ದಾರಿ ಯಾರ್ದ? ನಂದೇನ್ ನಿಮ್ದು? ಮೇಡಮ್ ಮತ್ತೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ನೋಡಾಕತ್ತೀರಿ, ಇಷ್ಟು ಸೀರಿಯಸ್ ಕಂಡೀಷನ್ ಐತಿ, ಇಲ್ಲಿ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಸಡನ್ ಆಗಿ ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಅವ್ರಿಗೆ ಪ್ರೊವೈಡ್ ಮಾಡಿ ಕಳಿಸ್ಬೇಕಿತ್ಲ ಮೇಡಮ್। ಸಂಕೇಶ್ವರ ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಅರ್ಜೆಂಟ್ ಸಂಕೇಶ್ವರ ಯಾಕ್ರಿ? ಇಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಏನಾಗಿತ್ತು ಹೇಳಿ? ಈಗ ಅಣ್ಣ MP ಇದ್ದಾಗ ಒಂದು ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಾರ, ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಾರೇನೆ? ಮೊನ್ನೆ ನಾನು ಹೊಸದೊಂದು ಬೆನಾಡಿಗೆ ತಂದು ಕೊಟ್ಟೈತಿ, ಮತ್ತೆ ನಿಮ್ದು ಒಂದೈತಿ। 3 ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಇದ್ದಾಗ ಯಾಕೆ ಆಗ್ಲಿಲ್ಲ ಹೇಳ್ರಿ? ಅದು ಪುತ್ರ ಒಂದ್ ಜೀವ ಹೋಗೈತಲ್ಲಿ। ಅವ್ರು ನನಗ್ ಕೇಳಿದ್ರೆ ನಾ ಏನ್ ಹೇಳ್ಬೇಕಲ್ಲಿ? ಮೇಡಮ್ ನಾನು ಅದರ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡಿದ್ನಿ ಈಗ ಜಸ್ಟ್ ಮೇಡಮ್, ಅದರ ಪ್ರಕಾರ ಅಂದ್ರೆ ಇಷ್ಟು ಬೇಜವಾಬ್ದಾರಿತನ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ ಇದ? ನಿಮ್ ಮನ್ಯಾಗ ಹಿಂಗ ಆಗಿತ್ತಂದ್ರ ಮೇಲೇನಂದ್ರೆ ಮೇಡಮ್ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇರ್ತೈತಿ। ನೀವೆಲ್ಲಾರು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆಫೀಸರ್ಸ್ ಅದಿರಿ, ಡಾಕ್ಟರ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಇಷ್ಟು ಫೆಸಿಲಿಟಿ ಕೊಟ್ಟೈತಿ, ನಾವೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಗುದ್ದಾಡಕತ್ತೀವಿ, ಒಂದು ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಕೊಡಕ್ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರ ಏನಾಗೈತೆ ಹೇಳಿ? ಮಾಡಿದ್ರಿ ಮೇಡಮ್ ಸರ್। ಸರ್ ಎರಡು ಅವರು 108 ರಾಜೇಂಕರ್ ಐತಿ ಕರೆಕ್ಟ್ ಅಲ್ಲೇ ಐತಿ ಸರ್। ಎರಡು ಬೆಳಿಗ್ಗೆ 6 ರಿಂದ 2 ಗಂಟೆವರೆಗೆ ಸರ್, 2 ರಿಂದ 9 ಮಟ್ಟ ಒಬ್ಬರು ಅದಾರ ಸರ್, ಇಬ್ಬರು
ನೈಟ್ ಮಾತ್ರ ಇಲ್ಲ ಸರ್, 1 ವೀಕಿಂದ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಸ್ಟಾಫ್ ಕಮ್ಮಿ ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು. ಮುಂದೆ ಅವತ್ತು ನಿನ್ನೆನ ಅವ್ರ ತಾಯಿನ ಇವತ್ತು ಅವ್ರ ತಾಯಿನೂ ಅವ್ರದ್ದು ತಾಯಿನೂ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗ್ಯಾರ ಸರ್. ಇವತ್ತು ಅವರು ಕೂಡ ಇದಕ್ಕೆ ಸಿವಿಲ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಕರ್ಕೊಂಡು ಹೊಂಟಿದ್ದಾರೆ ಅವರು. ಮತ್ತು ಇನ್ನು ಮೇಲಿಂದ ಅವರು 3 ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಅಂದಾರೆ ಸರ್. ಹಂಗಲ್ರಿ, ಈಗ ಇಷ್ಟು ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತೈತಿ, NH4 ಐತಿ, ಇಲ್ಲಿ ಮ್ಯಾಗ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ಗಳು ಆಗ್ತಾವು. ಈಗ ತೌಂದಿ ಘಾಟ್ನಾಗ ಆಗ್ತಿತ್ತು, ಅದನ್ನ ನಾವು ಈಗ ರಿಪೇರಿ ಮಾಡಿದ್ವಿ. ಇಲ್ಲೂ ಈಗ ಅದ ಸಿಚುವೇಶನ್ ಐತಿ. ಹಿಂಗ ಆದಾಗ ನಮಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆಲೇ ಇರ್ಬೇಕೋ ಬೇಡೋ? ಈಗ ವಿನಾಕಾರಣ ಒಂದು ಜೀವ ಹೋಯ್ತಲ್ಲ. 7 ವರ್ಷದ ಒಂದು ಮಗ ಐತಿ, 9 ವರ್ಷದ ಮಗಳು ಅದಾಳ, ಹಿಂದೆ ಯಾರಿಲ್ಲ ಮುಂದೆ ಯಾರಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಏನಾರ ಆಗಿತ್ತಂದ್ರ ಜನ ಹಿಂಗ್ ನಮಗೆ ಅಂತಿದ್ರೇನ? ಮತ್ತೆ ಎದಕ್ಕೆ ಬೇಕು ನಮ್ದೆಲ್ಲ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್, ಡಾಕ್ಟರ್ಸ? ನೀವು ಅದಾತು, ಈಗ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆತು, ಅದು ನಿಮಗೆ ಗೊತ್ತ, ನನಗೆ ಗೊತ್ತ, ಅವ್ರಿಗೆ ಹೆಂಗ್ ಗೊತ್ತ? ಅಲ್ಲೇ ನೀವೇನಾರ ಅಲ್ಟರ್ನೇಟಿವ್ ಮಾಡಬೇಕಿತ್ತು. ಸಡನ್ ಆಗಿ ಹಿಂಗ ಆದಾಗ ಯಾರ ಕಡೆ ಹೋಗ್ಬೇಕು? पद्धतीनं हे खूपच दुःखद घटना आहे. कारण एक गरीब कुटुंबामध्ये तो देखील शिवाजी ना, शिवाजी त्याचा घर संसार इथं इस्त्रीचं हे करून तो चालवत होता. 2 मुलं होती आणि त्याचं पण काहीतरी स्वप्न असते, त्या मुलाबाळांना सांभाळायचं असते. बाबा तरी अंथरुणावरच आहे. तर इतक्या गरीब कुटुंबामध्ये ते करत असताना हे काय घडलं हे दुर्दैवच आहे. ते मला पण ह्याने सांगितल्यावरच मला कसं तरी झालं ते. परंतु आता हातातून गेल्यानंतर त्याच्यासाठी आम्ही परत तरी आणू शकत नाही. परंतु जे काही अधिकाऱ्यांकडून असतील किंवा काही असेल चुका झाल्यात, त्या चुका आता रिपेअर करायचं तरी आपल्याकडे आहे. आणि कोण ते कृत्य केलं ते काय धडकलं त्यांना देखील ह्यांनी ज्या वेळेला ऋषी आणि हे आलं होतं त्यावेळेला CPIला मी फोन केलं होतं. त्याचं इन्शुरन्सचं काय आहे ते कुणालाही दुसऱ्यांना जाता कामा नाही, त्या मुलांच्या नावावरतीच व्हायला पाहिजे. आणि ते काही असलं तर आम्हाला न विचारता काय करायचं नाही, त्या कुटुंबालाच ते मदत व्हायला पाहिजे. कारण त्याला वेगळं वळण लागलंय म्हणून जरा संशय आहे सगळ्यांना. म्हणून ते देखील मी त्याच दिवशी सांगितलेलं आहे. परत हे जे काही आलं नाही, माझं दुर्दैव मी म्हणतो. कारण 2013 पासून आतापर्यंत 12 वर्ष मी ह्या भागामध्ये आमदार म्हणून आहे. ज्या वेळेला आमदार झालो तेव्हापासून गेल्या वेळेपर्यंत माझं गांधी हॉस्पिटल एकदम नामांकित हॉस्पिटल झालं होतं. तिथं कुठलाही सुविधा नाही असं नव्हतं. परंतु आपलं दुर्दैव हे सरकार काँग्रेसचं आल्यावर तिथले डॉक्टर सगळंच पळवून नेले. तर आता डॉक्टर द्या म्हणून 4 अधिवेशनामध्ये मी अधिवेशनमध्ये आवाज उठतो, परंतु अजूनही आम्हाला एक डॉक्टर मिळत नाही आहे. कारण आम्हाला NH4 आहे, ॲक्सिडेंट होत आहेत, हे सगळे प्रॉब्लेम आम्ही सांगतोय, परंतु तिकडून रिस्पॉन्स येत नाही. परंतु मी आज तुम्हाला विश्वास देतो की 13 तारखेला होणाऱ्या अधिवेशनमध्ये पहिला प्रश्न तुमचंच मी अधिवेशनमध्ये उठवणार. आणि त्या CM साहेबांना आणि जे काही त्या मंत्र्यांना ह्याच्याबद्दल जागृती देऊन आपलं निपाणीमध्ये जसं पूर्वी सगळं व्यवस्था होतं त्या पद्धतीचं व्यवस्था करण्यासाठी मी कायम स्वरूपामध्ये तुमच्या बरोबर आहे. जीव परत आणत नाही, आणायला होत नाही, ते आमचं दुर्दैव आहे. परंतु जे झालंय त्यांना करेक्ट करूया, त्या अपराधींना पण शिक्षा देण्याचं व्यवस्था करूया. आणि जे त्याची शिवाजीची पाठीमागं बोलू नका, शिवाजीची 2 मुलं आहेत. आता तो मुलगा दवाखान्यात आहे, त्याची मिसेस दवाखान्यात आहे, त्यांचं बघून घ्यायला पण कोण त्यांच्या घरामध्ये नाही आहे. आता ते तुम्ही सगळ्यांनी बघायला लागलाय. आता मुलगा कितवीला आहे? 2रीला आहे आणि मुलगी 5वीला आहे. आणि हे सांगत होते ना त्यावेळेला मला न आवडता माझ्या डोळ्यातनं पाणी आलतं. कारण बाबाचं मडा तिथं आहे, मुलगी म्हणा लागल्या पप्पा मी इथं बाजूला आहे बघ म्हणा लागले. म्हणजे कसलं परिस्थिती त्या कुटुंबावरती कोसळलं असेल हे जरासं आम्ही विचार करण्यासारखं आहे. पण इथून पुढं जे काही आहे मी अधिवेशनमध्ये इथला रिपोर्ट नक्कीच देतो आणि स्वतः CM साहेबांना जाऊन भेटून इथलं परिस्थिती त्यांना सांगायचा प्रयत्न करतो. आणि नक्कीच जे कोणी त्यांना धडकले त्यांना शिक्षा होतोपर्यंत आम्ही तुमच्या सोबतच आहे. मी CPIना पण बोललो, ह्यांना सगळं माहीत आहे. आणि एवढंच मी सांगू इच्छितो की त्या दोन्ही मुलांचं, आता अण्णांचे पण मी बोललो, त्या दोन्ही मुलांचं काही शिक्षणाचं खर्च आहे ते जोल्ले परिवार आम्ही उचलतो आणि त्या मुलांना शिक्षणाचं मदत करूया. तिच्या मिसेसला पण काहीतरी ती शिकली असेल किंवा नसेल, परंतु आता घरात सासूचं उसावर करायला पाहिजे, सासरा पडलेला आहे.
तर तिला पण काहीतरी कामाचा व्यवस्था पाहिजे असेल तर आपल्या ऑफिसमध्ये काहीतरी ती काय शिक्षण आहे बघूया, नसलं तरी अटेंडर पोस्टमध्ये तिला घेऊन तिचं पण जीवन आपण सगळ्यांनी मिळून, म्हणजे तुम्ही तरी आता बघायला लागलाय घरच्या लोकांच्या सारखं, तर आम्ही पण तुमच्याच घरचे सदस्य म्हणून तिला पण आपण काहीतरी उदरनिर्वाहाचं व्यवस्था करूया. आणि हे सांगत असताना आता दवाखान्यात मुलं आहेत, आता सांगत होता की आम्ही त्या दिवशी रात्री ऍक्सिडेंट झाले म्हणून बघायला गेलो, खिशात पैसे पण नाही आहे, तसंच दवाखान्याला गेलो, 1 लाख 1.5 लाख भरल्याशिवाय आम्ही पेशंटला घेत नाही म्हणतात. तर तसं असं करून त्यांनी 1 लाख भरल्यानंतर पेशंटला घेतलं, तर आता पण ते खर्च असणार आहे. त्या खर्चाबद्दल आपण तुम्ही सगळ्यांनी गोळा करून पण द्यायला लागलाय. त्या मुलाचं भविष्य, त्या मुलीचं भविष्य आणि तिच्या बायकोचं भविष्य हे सगळं आम्ही सगळ्यांनी मिळून करूया. तर मी देखील आज त्याच्या दवाखान्याच्या खर्चासाठी अण्णा आणि मी आपल्याकडून 1 लाख रुपये त्या दवाखान्यासाठी आम्ही आज तुम्हाला देतोय. कोण घरचे कोण कसं होतंय, आम्ही वरच्यावर ह्या दोघांच्या संपर्कात राहतो. परत सीएम रिलीफ फंडमध्ये काहीतरी झालं तर मदत करूया आणि त्याच्या मिसेसला पण ते राष्ट्रीय ह्याच्यामध्ये 20,000 मिळतंय ते पण आणून देण्याचा प्रयत्न करूया. ओव्हरऑल तुम्ही चिंता करू नका. आणि हे दोघं मला सांगितलं, वहिनी तुमच्यावर फक्त आमचा विश्वास आहे सगळ्या गावकऱ्यांचा आणि तुम्ही निकाल लावणार म्हणून ते दोन्ही पोरं मला परवा सांगितले. म्हणून मी म्हटलं की काळजी करू नका, मी तुमच्या बरोबर आहे. आणि शिवाजीला तरी परत आणू शकत नाही, परंतु आहे त्या कुटुंबाला आपण समाधानानं जगण्याचं एक संधी करून देऊया. तर दवाखान्याला पण तुम्ही आजपासून जरा जाऊन बघून यायला सुरू केलंय, तर आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहे. आणि जे काही हे आरोग्य खात्याकडून जे चुका झाल्या त्यांच्यावर पण ऍक्शन होणारच, कारण ते पण जबाबदारी आहे त्यांचं. इथं काही झालं तर त्यांनी थांबायला पाहिजे, रात्री 12ला पण त्यांनी यायला पाहिजे, ॲम्ब्युलन्स करेक्ट आहे का नाही बघायला पाहिजे. आणि मी त्याच वेळेला म्हटलं ऋषीला, आम्ही दोघांनी कोविडमध्ये ॲम्ब्युलन्स आणले, ते कुणाच्या लक्षात नाही. आता आम्ही विचार करतो त्याचा पण एक फोन नंबर आपण सगळीकडे व्हायरल करूया. नಮ್ದು फॅक्टरी ಹೇಳಿದ್ರೆ ಬರ್ತಿತ್ತಲ್ಲಿ आपलं ॲम्ब्युलन्स फॅक्टरीतच होतं. फोन केला फॅक्टरीतून तिथं पण येते. आता दिला नाही. काल मी ह्यांना सांगितलं, अरे आजपर्यंत त्याला लक्षात आलं नाही, त्या सगळं बघून कुठं करायचं काय करायचं. तर आता आम्ही सांगितलं सगळीकडे नंबर व्हायरल करा, कुठलंही असं घटना झालं तर डायरेक्ट फॅक्टरीला फोन करा. तिथं कायम एक ड्रायव्हर आणि आमचा ॲम्ब्युलन्स तरी तिथं आहेच. कुठल्याही परिस्थिती असलं तर तिकडं फोन केला तर तिथून आपला ॲम्ब्युलन्स येणार. आणि ते शिवाजीचंच नशीब म्हणायचं, त्या दिवशी असं सगळं घडलं, परंतु घडलेल्याला काही करू शकत नाही. तर आपण सर्वांनी मिळून त्यांच्या कुटुंबाला मदत करूया. तुमच्यासोबत मी पण आहे. आणि नक्की 13 तारखेला सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये हे प्रश्न मी मांडून ते विधानसभामध्ये आपल्या भागातल्या, आपल्या तालुक्यातल्या, आपल्या मतदारसंघातल्या जे काही PHC सेंटर आहेत, आमचं CSC आता गांधी हॉस्पिटल आहे, आई आणि बाळाचं हॉस्पिटल आहे, तिथं डॉक्टर त्यांना असलं तरच आम्ही काम करू शकतो, नाहीतर काही करू शकत नाही. परंतु सरकाराला जागा करून इथं जे पोस्ट पाहिजेत आम्हाला ते सगळं आम्हाला इकडं देण्यासारखं प्रयत्न माझा असेल. आणि मी देखील त्या कुटुंबाच्या आणि तुमच्या दुःखामध्ये आम्ही दोघं देखील आणि आपले सर्व नेते मंडळी सामील आहे. असं घटना आणि एकदा घडू नये त्याचं आम्ही हायवेवाल्यांना पण तिथं स्पीड ब्रेकर वगैरे थोडंसं पाहिजे म्हणून सांगितलं, त्यांना पण मीटिंग बोलूया आणि जिथं कुठं स्पीड ब्रेकर्स पाहिजे तिथं पण आपण घालायचं व्यवस्था करूया. तर आणि मला पण त्यावेळेला त्या टायमाला कोणी सांगितलं नाही. ॲटलिस्ट आपल्याला फोन आला असता तरी काहीतरी धडपडलं असतं, परंतु हे सगळं होऊन गेल्यानंतर कळाल्यामुळं आपल्या PAला कळालं असेल, तेव्हा रात्री त्याचा प्रयत्न केला असेल, परंतु आमच्यापर्यंत यायला हे वेळ झाला. तरी पण आता जे काही ह्यांनी सांगितलं तर काल माझ्याकडे येऊन डिस्कस केलं, तर आज म्हटलं मी सगळ्यांना येऊ दे. आणि त्या अधिकाऱ्यांना पण मी बोलवून घेतलं, तहसीलदार पण इथंच आहेत, तर सगळे ऑफिसर्स तुमचं जे काही सांगितलं ते ऐकून घेतलं. त्यांनी पण आता अलर्ट राहतील. आणि मी पण अधिवेशनामध्ये हे होतोपर्यंत, डॉक्टर येतोपर्यंत मी सोडणार नाही. तर सगळ्यांना देखील तुमच्याबरोबर आम्ही आहे असं सांगतोय. आणि त्या बाळाचं, त्या मुलीचं शिक्षणाचं खर्च जे काही आहे ते जोल्ले परिवार आम्ही उचलून घेतो. ते कुठल्या शाळेत असतील तर तिथं शिकू देत नाही, तर आमच्या शाळेत शिकतो म्हटलं तर इकडं पण आपण शिफ्ट करूया आणि त्या मुलांचं भविष्य निर्माण करूया. आणि त्याच्या बायकोला देखील आपण काहीतरी आधार देऊया. आणि आई वडिलांच्या समोर ह्याचं असं झालं हे फार वाईट आहे. त्या आई वडिलांना पण सांत्वन देण्याचं काम आपल्याकडून होईल. आणि मी पण एकदा येऊन तिथं घरला येऊन भेट देऊन जातो. आणि तुम्ही सगळेजण माझ्यावरती विश्वास ठेवला, इथंपर्यंत आलाय, निवेदन दिलाय, तर ह्याचं दखल घेणं माझं देखील कर्तव्य आहे आणि घेतो असं सांगून मी इथं थांबते. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.